नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर.जे. निशा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या आणि प्रेरणादायी विचाराने करत असतो, कारण हाच प्रेरणादायी विचार आपल्यामध्ये एक ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करतो आणि अर्थातच याच सकारात्मकतेतून आपल्या रोजच्या कार्याची दिशा ठरत असते. चला तर मग आज आपण असाच एक चांगला आणि प्रेरणादायी विचार जाणून घेऊया विचारधन या सत्राद्वारे. जाणून घेऊया आजचे विचारधन हे सत्र. तुम्ही जेव्हा चुका करता तेव्हा त्या दुरुस्त करण्याची संधी मिळते, हाच त्यांचा खरा उपयोग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे विचारधन आपल्यासाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचे असे आहे. नक्कीच आपण ज्या चुका करतो त्यामधून आपण काही ना काही शिकत जातो. ज्या ज्या वेळेला आपल्या चुका होतात त्या वेळेला आपल्याला एक नवीन अनुभव मिळतो आणि त्यातूनच आपलं यश हे ठरत असतं. अर्थातच अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यानुसारच आपल्या प्रत्येक चुकांमधून येणारा अनुभव आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन जात असतो. यानंतर आपण जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 ऑगस्ट. 22 ऑगस्ट महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 22 ऑगस्ट. आज जाणून घेऊया आजच्या दिवसातील विशेष, अर्थातच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. सन 1639 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास, आत्ताचे चेन्नई या शहराची सुरुवात केली. 1639 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तामिळनाडूमधील मच्छीमार वस्ती असलेल्या मद्रास पट्टणम या भागात व्यापार केंद्र स्थापन केले. त्यावेळी विजयनगर साम्राज्याचा उत्तराधिकारी अरविदू राजवंशाच्या अधिपत्याखालील स्थानिक नायकाने इंग्रजांना जमीन दिली होती. हळूहळू मद्रास, आत्ताचे चेन्नई शहर हा ब्रिटिशांचा महत्त्वाचा तळ ठरला आणि दक्षिण भारतात इंग्रज सत्तेचा विस्तार करण्यासाठी हे केंद्र उपयोगी पडले. आजचे चेन्नई हे तामिळनाडू राज्याची राजधानी असून भारतातील मोठ्या महानगरांपैकी एक आहे. त्यानंतर सन 1848 साली अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला. त्यापुढील ऐतिहासिक घटना. सन 1902 साली कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर सन 1902 साली मोटार वाहनामध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते. त्यानंतर सन 1941 साली दुसरे महायुद्ध झाले. त्यामध्ये जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला. त्यापुढील ऐतिहासिक घटना. सन 1942 साली दुसरे महायुद्ध घडले. त्यामध्ये ब्राझीलने जर्मनी, इटली विरुद्ध युद्ध पुकारले. त्यानंतर सन 1944 साली दुसरे महायुद्ध घडले. त्यामध्ये सोव्हिएत युनियनने रोमानिया जिंकले. त्यापुढील ऐतिहासिक घटना. सन 1962 साली फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला. त्यापुढे सन 1972 साली वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून हकालपट्टी करण्यात आली. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसातील विशेष असे जन्मदिन आणि जयंती. सन 1647 साली प्रेशर कुकरचे निर्माते डेनिस पेपिन यांचा आज जन्मदिन. त्यानंतर सन 1915 साली इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा आज जन्मदिन. त्यापुढे सन 1919 साली हिंदी कवी गिरिजा कुमार माथुर यांचा आज जन्मदिन. त्यापुढे सन 1918 साली सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर बानू कोयाजी यांचा आज जन्मदिन. त्यापुढे सन 1920 साली हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉक्टर डेंटन कुली यांचा आज जन्मदिन. यांचे पूर्ण नाव डॉक्टर डेंटन आर्थर कुली असे होते. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1920 साली ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका येथे झाला. डॉक्टर डेंटन कुली हे जागतिक ख्यातीचे हृदय शल्यविशारद म्हणजेच कार्डियक सर्जन होते. त्यांनी हृदय शस्त्रक्रियेतील नवनवीन तंत्र विकसित केले. 1969 मध्ये त्यांनी जगातील पहिले कृत्रिम हृदय म्हणजेच आर्टिफिशियल हार्ट एका रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले. त्यांनी ह्युस्टन, अमेरिका येथे
टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यांच्या संशोधनामुळे आणि शस्त्रक्रियांमुळे आधुनिक हृदय शस्त्रक्रियेचा पाया घालण्यात आला. त्यांचे निधन 18 नोव्हेंबर 2016 मध्ये ह्यूस्टन, टेक्सास, अमेरिका येथे झाले. त्यानंतर 1935 साली कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्मदिन. त्यापुढे सन 1955 साली अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा आज जन्मदिन. त्यापुढे सन 1964 साली स्वीडिश टेनिस खेळाडू मॅट्स विलेंडर यांचा आज जन्मदिन. त्यापुढे सन 1922 साली भारतीय लेखक, विडंबनकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा आज जन्मदिन. त्यापुढे सन 1860 साली पोलिश जर्मन तंत्रज्ञ आणि शोधक निप्को डिस्कचे संशोधक पॉल गॉटलिब निप्को यांचा आज जन्मदिन. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसातील स्मृती दिवस तसेच पुण्यतिथी. सन 1350 साली फ्रान्सचा राजा फिलिप यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले. यानंतर सन 1607 साली लंडन कंपनीचे स्थापक बर्थलॉम गोस्नेल यांचे आज रोजी निधन झाले. त्यानंतर सन 1818 साली भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यापुढे सन 1967 साली जन्मनियंत्रक गोळीचे निर्माते ग्रेगरी गुडविन पिंट्स यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यापुढे सन 1978 साली केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यापुढे सन 1980 साली चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक किशोर साहू यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानंतर सन 1980 साली मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यापुढे सन 1982 साली क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्हा येथे झाला. ते एक राष्ट्रसेवक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS मध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत होते. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारक उभारणे. 1963 मध्ये स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे ध्यानधारणा केली होती. त्या पवित्र स्थळी स्मारक उभारण्याची मोठी चळवळ त्यांनी चालवली. 1970 मध्ये स्मारक पूर्ण झाले आणि आज ते भारतातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्र आहे. त्यांचे निधन 22 ऑगस्ट 1982 रोजी झाले. त्यापुढे 1989 साली ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. त्यापुढे 1995 साली संगीतकार, ट्रम्पेट, व्हायोलिन वादक पंडित रामप्रसाद शर्मा यांचे निधन. त्यापुढे सन 1999 साली मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे 22 ऑगस्ट रोजी निधन. त्यानंतर सन 2018 साली भारतीय मुद्रक, शिल्पकार आणि शिक्षक कृष्ण रेड्डी यांचे निधन. त्यापुढे सन 1963 साली ब्रिटिश मोटर निर्माते मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचे 22 ऑगस्ट. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपण विचारधन आणि दिनविशेष हे सत्र जाणून घेतले. मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद.